नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी वांग्याची खास रेसिपी. वांग रवा फ्राय. बाहेरून कुरकुरीत आतून मऊ असा हा पदार्थ खूपच चवदार लागतो. कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. आणि हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, मी 2 वांगी घेतलेली, पातळ अशी उभी कापून घेतलेली आहेत आणि ती पाण्यामध्ये टाकल्याने काळे पडत नाहीत. आणि ती आता मी काढून घेतली आहेत पाण्यातून आणि त्याला मीठ लावते चवीपुरतं. मीठ लावून 4 ते 5 मिनटं ठेवून द्यायचे आहेत. आणि वांग्याला लागण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी मी 1 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे, जराशी हळद, लाल तिखट मसाला 1 चमचा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला टाकला आहे. तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरी चालेल. आणि पाव चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि जरासंच मसाल्याच्या चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, कारण आपण वांग्याला मीठ लावून घेतलेलं, त्यामुळे जरासं टाकायचं आहे. आणि हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि मिक्स करताना त्यामध्ये जरासंच पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. हा बघा, मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण जे वांग्याची कापं करून घेतलेली आहेत त्यांना मसाला या पद्धतीने असा लावून घेत आहे. तुम्ही पाहिजे तर ही आडवी कापून पण वांगी पातळ घेऊ शकता. मी अशी उभी पातळ कापून घेतलेली आहेत. आता ह्या सर्व वांग्यांना मसाला लावून घेऊयात. हे बघा, सर्व वांग्याच्या कापांना मी मसाला लावून घेतलेला आहे. आता हे मसाला लावून घेतल्यावरती 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे वांग्याच्या कापांना मसाला व्यवस्थित लागला जाईल. वांग्याच्या स्लाइसना रव्यामध्ये कोटिंग करण्यासाठी आपण कोटिंगची तयारी करूया. त्यासाठी मी 2 चमचे रवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, जराशीच हळद, जरासं लाल तिखट आणि कोटिंगच्याच चवीपुरतं जरासं मीठ टाकलेलं आहे. आणि ते सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. आता वांग्याच्या कापांना व्यवस्थित असं आपण कोटिंग करून घेऊयात. तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूनी वांगी सॅलो फ्राय करायची आहेत. त्यासाठी मीडियम फ्लेमवरती पॅन मी गरम करत ठेवलेलं, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल पण गरम व्हायला देऊयात. तेल गरम झालेलं आहे. आता आपण वांग्याच्या कापांना कोटिंग करून घेतलेलं आहे, ते जेवढी पॅनमध्ये बसतील तेवढी फ्राय करण्यासाठी ठेवायची आहेत. वांग्याच्या कापांना 2 ते 3 मिनटं मीडियम टू स्लो गॅसवरती झाकण ठेवून शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा, साधारण 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून एका साईडने वांग्याची कापं परतून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहेत. वांगी रवा फ्राय ही रेसिपी करायला जास्त वेळ लागत नाही, पटकन तयार होतात. 5 ते 6 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे आणि खूप छान टेस्टी लागतात. मस्त बाहेरून कुरकुरीत आतून नरम अशी वांग रवा फ्राय रेसिपी बनवून तयार आहे. ही रेसिपी तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट अशी बनवू शकता. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.